गुड मॉर्निंग सर्वांना. आपल्या कायझेन MPC या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपली जी मॅथ आणि रिझनिंगची जी डेली प्रॅक्टिस असते PYQ प्रॅक्टिस ती आता आपण सुरू करूया. आजचा जो पहिला प्रश्न आहे तो पहा काय आहे की संगणकाची किंमत पहिल्यांदा 5% वाढली व नंतर 5% कमी झाली तर संगणकाच्या मूळ किमतीमध्ये काय फरक पडेल. आपल्याला माहिती आहे आपण जो फॉर्म्युला नेहमी वापरतो, नवीन किंमत बरोबर काय जुनी किंमत किंवा मूळ किंमत, त्याला काय म्हणू शकता तुम्ही, मूळ किंमत देखील. गुणाकारामध्ये आता दोन वेळा काय झाले ते, एकदा काय झाली म्हणजे किंमत वाढलेली 5%नी आणि दुसऱ्यांदा काय झालेली ती कमी झालेली. ओके, अशा वेळेस दोन्ही ठिकाणी आपण 100 देऊन देतो. जेव्हा वाढते 5नी म्हणजे 100वर 5नी वाढल्यावर किती होणार, ती 105 होणार, 105. आणि सेकंड वेळेस काय होते, 5नी कमी होते म्हणजे 100वर 5नी कमी होणार म्हणजे ती 95 होणार. बरोबर. हे जर सॉल्व्ह करून घेतलं तुम्ही, इथं खाली येतो पहा आम्ही, जुनी किंमत आपली किती संगणकाची, ते 100च मानूया. गुणाकारामध्ये आता पहा 105 आणि 95/100. ठीक आहे. आता यात 21चा भाग जातो, इथं 20चा 5नी डिवाईड केल्यावर, इथे 19चा आणि इथे देखील 20चा. या 2 झिरोला आता हे 2 झिरो गेलेत, राहिले किती आता पहा, खाली छेदस्थानी 4 राहिले आणि वरती 21 गुणिले 19. 21 गुणिले 19 जर तुम्ही केलं तर ते किती येतं, 19 एका 19, 19 38, 399. 399/4. हे जर सॉल्व्ह केलं तर पहा 4 9 36 उरले 3, परत 4 9 36 पॉईंट येणार, 3 उरले, 4 7 28, 2 उरले, 4 5 20. म्हणजे 99.75 काय आलं आपलं उत्तर आलं. म्हणजे थोडक्यात काय आलं, आधी 100 होतं, आता किती झालं 99.75. म्हणजे काय झालेलं आहे, 0.25नी काय झालेलं आहे, ती संख्या कमी झालेली आहे 0.25%ने, कारण आपण 100च मानलं होतं. म्हणजे डेफिनेटली त्या किमतीमध्ये घट होईल, कमी होईल. ते कितीने कमी होईल तर 0.25नी. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हटलंय, मनोजने 70 रुपये प्रति किलो दराने 50 किलो तांदूळ खरेदी केले व दुसरे 30 किलो तांदूळ हे काही दराने खरेदी केले. त्याने दोन्ही एकमेकांमध्ये मिसळले तर ते संपूर्ण तांदूळ 65 रुपये प्रति किलो दराने विकले असता 20% त्याला काय झाला, नफा झालेला आहे. तर त्याने दुसरे 30 किलो तांदूळ काय केलं, कोणत्या दराने खरेदी केलं असं आपल्याला विचारलं आहे. म्हणजे त्यांनी फर्स्ट तांदूळ जे आहे ते 70 रुपये प्रति किलो दराने, ₹70 प्रति kg दराने किती 50 किलो तांदूळ घेतलेले आहे. आणि सेकंड तांदूळ जे घेतलेले त्यांनी ते x kg पर दराने, ₹x kg, कारण आपल्याला दिले का ते नाही दिलं तेच विचारलं आपल्याला. त्याच्या दराने त्यांनी 30 किलो तांदूळ घेतला होता आणि टोटल काय केलं त्यांनी 65 रुपये प्रति किलो दराने एकूण त्याने 80 kg तांदूळ जेव्हा विकला तेव्हा त्याला काय जाणवलं की त्याला 20% नफा झालेला आहे. म्हणजे 100 रुपयेवर 20 रुपये फायदा, म्हणजे 120 रुपये त्याची विक्री किंमत झाली असं थोडक्यात. ओके, तर आता 80 किलो तांदूळ त्यांनी 65 रुपये प्रति किलो दराने विकला तेव्हा त्याच्या काय लक्षात आलं की आपल्याला 20% तर फायदा झालेला आहे. तर कॉमन सेन्स आहे. आता अशा वेळेस आपण काय करणार, पहा 65 किलो प्रति किलो दराने 80 किलो तांदूळ विकला तर एकूण विक्री किंमत किती येईल त्याची, एकूण विक्री किंमत किती येईल पहा 65 गुणिले 80. हे जर तुम्ही केलं, हे 0 तास ठेवूया, 40 8 7 48 52. ओके, किती येतात हे 52. 5200 रुपये त्याने ही त्याची विक्री किंमत झाली. आता त्याच्यावरून तुम्ही खरेदी किंमत करू शकता, कशी, कारण आपल्याला माहिती 20% नफा आहे म्हणजे खरेदी किंमत 100 असताना 120 रुपये विक्री किंमत आहे. आता 120 रुपये त्याची किती आहे 5200, तर खरेदी किंमत x असेल. ओके, तिरकस गुणाकार जर तुम्ही केलं तर एका बाजूला फक्त x राहील, दुसऱ्या बाजूला काय होईल 5200 गुणिले हे 100 भागिले हे 120, त्यातलं 1 0 गेला, 12 12 10. तर 6ने पायाला जर आपण मल्टिप्लाय केलं तर 6 8 48 48 किती येतं ते 4 6 36 परत 4 6 36 असं 0.66. ठीक आहे, म्हणजे 866.66 गुणिले 5 हे जर केलं तुम्ही 6 6 6 5 30 3 6 5 30 33 3 30 3 3 8 45 ते 43. ठीक आहे, 43 33.30. ओके, ही त्याची काय झाली खरेदी किंमत झालेली आहे. तर आपल्याला माहिती आहे बघा, इथं खरेदी किंमत करताना 70नी 50 किलो त्यांनी खरेदी केलं, तिथं टोटल खरेदी किंमत किती होणार, तिथं 3500 होणार. आणि नंतर x रुपये किलो दराने त्याने 30 किलो म्हणजे 30x खरेदी केलेलं आहे. आता काय करा, ही जी नवीन विक्री म्हणजे ही
खरेदी किंमत आलेली आहे त्यातनं हे 3500 जर आपण वजा केले तर पहा 4333.30 वजा 3500.00 30 राहते 3 ओके 833.30 किती राहते 833.30 ती 833.30 कशाची किंमत असणार आहे 30x ची किंमत असणार आहे. तर मग लगेच एक्स काय येईल बघा एक्सची व्हॅल्यू काय येईल 833.30 भागिले 30. आता 30नी भागाकार करताना 30 म्हणजेच काय असतं 3 गुणिले 10 तर 10नी काय करूया एक पॉईंट इकडं शिफ्ट होईल म्हणजे ती व्हॅल्यू काय होईल 83.33 होऊन जाईल आणि त्याला जर 3ने डिवाईड केलं आपण तर पहा इथं करतो मी 83.33 भागिले 3 किती होतात 3 दुने 6 2 उरले 3 7 21 परत 2 उरले 3 7 21 परत 2 उरले 3 7 21 म्हणजे हे आणि पुढं असंच कंटिन्यू राहणार. 27.77 काय आलं आपलं उत्तर आलेलं आहे. पर्यायामध्ये पहा 27.77 कुठं आहे पर्याय क्रमांक 2मध्ये उत्तर बरोबर आहे. ते समजून सांगताना फक्त थोडा वेळ लागला बाकी तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करायला जाल तेव्हा तुम्ही फास्टमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं हे जे गणित आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. फक्त थोडं कॅल्क्युलेशन इथं पॉईंट्समध्ये आल्यामुळे थोडं डिफिकल्ट बनणार आहे तुम्हाला परंतु तुम्ही व्यवस्थित जर केलं तर शेवटपर्यंत उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायला मदत होईल. ओके फक्त एक पद्धत समजून घ्या की उत्तर कसं काढायचं. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आहे एक वर्तुळ आहे आणि आयत आहे त्यांची परिमिती समान आहे असं आपल्याला म्हटलं आहे. परिमिती म्हणजे काय त्यांच्या सर्व बाजूंची बेरीज ओके सर्व बाजूंची बेरीज आणि वर्तुळ असेल तर वर्तुळाचे हे आहे सरकम्फरन्स म्हणजे त्याची परिमिती. तर आयताच्या ज्या बाजू आहेत त्या 18 आणि 26 आहेत त्या दिलेल्या आहेत आपल्याला तो वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं आहे. म्हणजे सिंपल हे वर्तुळ आहे आणि हा आयत आहे यांचं काय सांगते परिमिती समान आहे. आता वर्तुळाच्या परिमितीचा फॉर्म्युला आहे 2πr काय आहे 2πr r म्हणजे त्याची रेडियस आहे आणि आयताची परिमिती जी आहे त्याची 2 × लेंथ प्लस ब्रेड्थ असं आहे. ही लेंथ आणि ही ब्रेड्थ असेल तर आपल्याला माहिती ही 18 आहे आणि ही किती आहे 26 आहे. तर यावरून तुम्हाला आयताची परिमिती मिळेल किती होईल ती 2 × लेंथ प्लस ब्रेड्थ 2 × 26 + 18 ओके 26 आणि 18 किती होतात 44 गुणिले 2 बरोबर किती होतात मग ते 88. तर 88 सेंटीमीटर स्क्वेअर हे काय झालं आपलं आयताची परिमिती झाली आणि तीच परिमिती काय आहे म्हणजे सर्कलचे सरकम्फरन्स एवढी आहे म्हणजे परिमिती एवढी आहे. ओके तर हेन्स 2πr बरोबर काय 88 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 असतं गुणिले r तसंच ठेवा बरोबर 88 इथं खाली येतो म्हणून r बरोबर काय येईल पहा 88 गुणिले 7 भागिले 22 गुणिले 2 हे जर सॉल्व केलं 22 × 22 22 × 88 2 × 2 2 × 4 2 गुणिले 7 किती होतात 14 सेंटीमीटर म्हणजे रेडियस काय आली सर्कलची 14 सेंटीमीटर. जर रेडियस 14 आहे तर त्याचं क्षेत्रफळ काय असेल क्षेत्रफळ πr² असतं. ओके वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं πr². पाय म्हणजे 22/7 आहे तसंच ठेवा 14 गुणिले 14 r² म्हणजे 7 दुनी 14 किती होतात आता हे 14 दुनी 28 28 गुणिले 22 हे जर केलं तर ते किती येतात 6 6 5 11 1 616 सेंटीमीटर स्क्वेअर. 616 कुठे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे का पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न पाहूया. खालील प्रश्नामध्ये दोन विधानांच्या अनुषंगाने अनुमाने दिलेली आपल्याला अनुमान 1 आणि अनुमान 2 दिलेली विधाने सर्वसामान्य विदित तथ्यांपेक्षा भिन्न असली म्हणजे दिलेल्या तथ्यांपेक्षा भिन्न असली तर ती सत्य मानून आपल्याला ती सोडवायची असतात. आता काय म्हटलंय सर्व कलाकार धूम्रपान करतात तर त्याचं आपण वेन डायग्राम काढायचा प्रयत्न करूया. सपोज हे कलाकाराचं वर्तुळ असेल सर्व कलाकार काय करतात धूम्रपान करतात तर त्याचं वर्तुळ असं बनेल. ओके काही धूम्रपान करणारे मद्यपी आहेत. थोडक्यात आता काही धूम्रपान करणारे मद्यपी आहेत त्याचा आपण सर्वसामान्य असं काढायचा प्रयत्न करतो म्हणजे काही लोक काय ते धूम्रपान करणारे ते मद्यपी देखील आहेत. आता आपल्याला काय विचारले अनुमान सर्व धूम्रपान करणारे कलाकार आहेत. सर्व कलाकार हे धूम्रपान करणारे आहेत परंतु सर्व धूम्रपान हे कलाकार करणारे असतील का नाही त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. आणि काही मद्यपी धूम्रपान करणारे नाहीत. आता पहा आपल्याला असं क्लिअरली कुठं म्हटले का आता फक्त काय म्हटले काही मद्यपी धूम्रपान करणारे आहेत म्हटले बाकीचे धूम्रपान करणारे आहेत नाहीत हे जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स येतं तेव्हा आपल्याला थोडं सावध राहायचं आहे. ओके याबद्दल काही भाष्य केलेलं नाही त्यांनी विधानांमध्ये त्यामुळे हे स्टेटमेंट देखील इथं पूर्णपणे सत्य असेलच असं नाही म्हणून ते असत्य आहे. लक्षात ते पूर्णपणे सत्य आहे किंवा नाही हे आपल्याला माहिती नाही म्हणून ते
असत्य म्हणून चालायचं. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स आलं की आपल्याला सावध राहायचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक म्हणजे अनुमान 2 हे देखील काय आहे, तिथं लागू नाही. त्यामुळं दोनही विधाने ते बरोबर निघत नाही. त्यामुळे अनुमान 1 आणि अनुमान 2 पैकी एकही इथे लागू होत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फक्त इथं लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, निगेटिव्ह सेंटेन्स आलं की आपल्याला सावध व्हायचं आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आपल्याला, खालील विधानामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता संख्या मालिकेवर आधारित काही प्रश्न असतात आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. आता तुम्ही थोडे पॉज करा वाटलं सर व्हिडिओ आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, उत्तर मिळालंच असेल तुम्हाला. इथं काय लॉजिक लागू होते पहा. आता पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचा जो संबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या संख्याचा संबंध आहे असं आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे कधी पण अशा संख्या मालिका वगैरे आलं तर आपल्याला स्क्वेअर वगैरे पाहायचं किंवा क्यूब पाहायचं, त्याच्या कुठे जवळपास आहे का ह्या संख्या जर पाहिली तर आपल्याला त्याचं लॉजिक मिळून जातं. आता 52 पहा, 52 म्हणजे काय, 49 म्हणजे 49 आणि 3 आणि 49 कशाचा स्क्वेअर आहे, 7चा स्क्वेअर, म्हणजे 7चा स्क्वेअर अधिक 3 असं जर केलं तर 52 मिळतं आपल्याला. सेम 84 म्हणजे काय, 81 अधिक 3, 9चा स्क्वेअर अधिक 3. आता 7चा स्क्वेअर आणि 9चा स्क्वेअर म्हणजे 7च्या पुढची लगेच जी विषम संख्या आहे ती इथं घेतलेली आहे आणि त्यामध्ये 3 मिळवलेले आहे. सेम मग 124 मला कसे लिहाल तुम्ही, 121 अधिक 3 म्हणजे 121 कशाचा वर्ग आहे, 11चा वर्ग. मग 11चा वर्ग असल्यानंतर आता इथं विषम संख्या 7 नंतर 9 आली होती, आता 11 नंतर काय येणार मग 13, मग 13चा वर्ग अधिक 3 येणार. 13चा वर्ग होता आपलं 169 अधिक 3 बरोबर किती होतात, 172. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. एवढं सोपं आहे. पुढचा प्रश्न पहा, एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत आणि सुनील केंद्राकडे तोंड करून उभे आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. लगेच पुढचं वाचण्यापेक्षा आपण काय करूया, टेबल काढून घेऊया म्हणजे आपलं तेवढंच वेळ वाचेल. 5 लोक मार्क करायचे ना आपल्याला. 5 लोक अशी टेबलाच्या वर्तुळाकडे तोंड करून बसलेली आहेत. पैकी आता अनिल आणि सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. आता अनिल आणि सुनीलची जागा फिक्स नसल्यामुळे हे सेंटेन्स आपण नंतर त्याच्यावर मार्क करू. आता दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस आहे. आता इथं मार्क झाला, दीपक सुनीलच्या उजव्या बाजूस म्हणजे सुनीलला कुठे घेऊ शकतो आपण, सुनील जर इथं असेल तर त्याच्या त्वरित उजव्या बाजूस म्हणजे दीपक इकडं असला पाहिजे. आता तुम्ही हे सेंटेन्स आहे अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. आता अनिल व सुनील यांच्यामध्ये प्रशांत आहे. आता इथं सुनील इथं आहे आपला, अनिल इथं जर घेतलं तर यांच्यामध्ये दीपक येईल, त्यामुळे अनिलला इथंच घ्यावं लागेल आणि त्यांच्यामध्ये काय मग फक्त प्रशांत आहे. उरला कोण मग, फक्त स्वप्नील. आता आपल्याला विचारलं काय, स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल. स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल, ही स्वप्नीलची डावी बाजू झाली, स्वप्नीलची ही उजवी बाजू झाली. उजव्या बाजूला कोण आहे, त्याच्या अनिल बसलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने सेटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता पुढचा प्रश्न पहा, क्रमवारी म्हणजे रँकिंग या टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे. काय म्हटलं आपल्याला, पी हे क्यूपेक्षा लहान आहे, पी हे क्यूपेक्षा लहान आहे, बरोबर. हे ग्रेटर दॅनचं साईन आहे किंवा लेस दॅन ग्रेटर दॅनचं साईन. यामध्ये पी हा काय आहे, क्यूपेक्षा लहान आहे आणि क्यू हे आरपेक्षा मोठे नाही, म्हणजे क्यू हे काय आरपेक्षा देखील लहान, आरपेक्षा मोठा नाही याचा अर्थ तो लहान आहे. पुढचं काय म्हटलं आपल्याला, एस हे टीपेक्षा मोठे आहे, एस हे टीपेक्षा मोठे आहे. तिथे एस आपल्याला ठेवता येत नाही लगेच, पुढचं वाचूया. परंतु यूपेक्षा लहान आहे. आता यू हे पीपेक्षा मोठे नाही, यू हा पीपेक्षा मोठा नाही म्हणजे यू काय आहे, पीपेक्षा लहान आहे. ओके, आता पुढचं ज्या आधीचं सेंटेन्स आपलं राहिलं होतं, एस हे टीपेक्षा मोठे नाही परंतु यूपेक्षा लहान आहे. एस हा यूपेक्षा लहान आहे म्हणजे एस इथे येणार आणि टीपेक्षा मोठा आहे, तो टीपेक्षा मोठा म्हणजे टी त्याच्यापेक्षा अजून देखील लहान येणार. आलं बसला तर आपलं सर्व सेंटेन्स आपले फुलफिल होतात पहा. आता पी हे क्यूपेक्षा लहान आहे, ओके झालं. त्यानंतर क्यू हे आरपेक्षा मोठं नाही, क्यू आरपेक्षा मोठं नाही आरपेक्षा लहान आहे, बसलं. एस हे टीपेक्षा मोठा आहे, एस हा टीपेक्षा मोठा आहे, इथं झालं फुलफिल. आणि यूपेक्षा लहान आहे, यूपेक्षा लहान आहे, ओके. आणि यू हे पीपेक्षा मोठा नाही म्हणजे यू हा पीपेक्षा पण लहान आहे, म्हणजे परफेक्टली आपलं क्रमवारी भेटलेली आहे आपल्याला. आता सेंटेन्समध्ये काय विचारलं आपल्याला, खालीलपैकी कोणते विधान हे सत्य नाही विचारले. आता एसपेक्षा दोघे लहान आहेत. आता एसपेक्षा 2 लहान आहेत का, नाही. एसपेक्षा कोण लहान आहे, फक्त एकच लहान आहे, टी. त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. तरी पण आपण पुढचे ऑप्शन पाहून घेऊया. क्यू हे यूपेक्षा मोठा आहे, क्यू इथं आहे पहा, क्यू हा यूपेक्षा मोठा आहे. ऑब्वियसली यूपेक्षा पी मोठा आहे आणि पीपेक्षा क्यू मोठा आहे म्हणून यूपेक्षा क्यू हा मोठा असणार आहे. पी हे आरपेक्षा लहान आहे, पी हे आरपेक्षा लहान आहे, बरोबर. आरपेक्षा क्यू लहान आहे, क्यूपेक्षा पी लहान आहे म्हणून ऑटोमॅटिकली पी हा आरपेक्षा लहान बनतो, त्यामुळे हे बरोबर आहे. आणि पीपेक्षा दोघे जण मोठे आहेत. आता पी इथे आहे पहा, आणि पीपेक्षा दोघे जण मोठे आहेत का, यस. पीपेक्षा 2 जण क्यू आणि आर हे मोठे आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं स्टेटमेंट आहे आणि तेच आपलं उत्तर देखील आहे.
पुढचा प्रश्न पाहूया आपण. 1710 रुपये रक्कम ABC या 3 व्यक्तींमध्ये वाटली असता Aला मिळालेल्या रकमेची चौपट ही Bला मिळालेल्या रकमेचे 6 पट आणि Cला मिळालेल्या रकमेचे 9 पट एवढी समान असते. तर A आणि C या रकमामधील फरक आपल्याला विचारलेला आहे. आता पहा, ABC यांचं काय दिलं आपलं, Aला मिळालेल्या रकमेची चौपट म्हणजे Aची 4 पट ही Bला मिळालेल्या रकमेची 6 पट, Bची 6 पट आणि Cला मिळालेल्या रकमेची 9 पट, 9 पट कशाची, Cची. हे समान आहेत, हे सर्व काय आहेत, समान आहेत. म्हणजे याला इक्वल टू साईन देऊन घेऊया. तर ए आणि सी यांच्या रकमेमधील फरक आणि टोटल वाटलीत किती त्यांनी, 1710 रुपये. आता जेव्हा असं समान साईन असतं यांचं, जेव्हा गुणोत्तर आपल्याला काढायचं, तर आपल्याला काय काढायचं आहे, A:B:C जर काढला आपण, तर तेव्हाच आपण सांगू शकतो की कुणाला किती रक्कम भेटली. तर सध्या आपल्याकडे हे इक्वेशन, हे असं जेव्हा असतं अशा वेळेस काय करायचं, या तिघांचा एलसीएम काढायचा, 4, 6 आणि 9चा. 4, 6 आणि 9चा आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला एलसीएम काढता येत असेल फास्ट. यांच्या पाड्यामध्ये अशी कोणती लहानात लहान संख्या आहे जी त्यांनी त्याला समान डिवाईड होतं, ती संख्या ती 36. बरोबर, 36 हा त्यांचा काय झाला, एलसीएम झाला. आणि हे गुणोत्तर काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, 36 पैकी हे एचे 4 भाग, ओके, त्याचं गुणोत्तर 36 पैकी बीचे 6 भाग आणि 36 पैकी एचे सीचे 9 भाग. तर हे त्यांचं गुणोत्तर बनत असतं. तर एलसीएमला ह्या सर्वांनी डिवाईड करून घ्यायचं. इथे 36 भागिले हे 4ने डिवाईड करायचं, इथे 36 भागिले 6ने करायचं, नंतर एलसीएम म्हणजे 36 भागिले 9ने करायचं. तेव्हा त्यांचं ते आपल्याला काय भेटतं, गुणोत्तर भेटतं. हेन्स आता किंवा A:B:C जे आहे, तर 36 भागिले 4 किती होतात, 9. 36 भागिले 6 6 आणि 36 भागिले 9 4. तर अशा पद्धतीने आता हे टोटल याच्यामध्ये म्हणजे टोटल किती भाग झाले आता पहा. ABC यांचं प्रमाण काय आहे, 9, 6, 4 आहेत. ओके, मग त्यांची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय असणार, 9x 6x आणि 4x. हे टोटल किती होतात, 9 6 15, 15 आणि 4 किती होतात, 19x. म्हणजे 19x भाग हे वाटले गेलेले आहेत किती, 171. ओके, त्यामुळे 19x म्हणजे किती आहेत, 171, सॉरी 1710. तर एक्स काय येईल पहा, 1710 भागिले 19 किती होतात ते, 19 90 आणि 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली, 90 आली. एक्स जर 90 असेल तर आपल्याला माहिती ए किती असेल, 90 गुणिले 9 किती, 810. बी काय असेल, 90 गुणिले 6 540 आणि सी काय असेल, 90 गुणिले 4 360. आणि आपल्याला काय विचारलं आहे, ए आणि सी मधला फरक विचारला आहे. तर 810 वजा 360 जर तुम्ही केलं, 6 5 11 4 4 450 रुपये. 450 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. एवढं सोपं आहे. फक्त तुम्हाला हे जे स्टार्टिंगचं दिलेलं आहे, जे समान व्हॅल्यू दिले आहे त्याचं, नंतर त्याचं गुणोत्तर कसं काढायचं किंवा त्याचं प्रमाण कसं काढायचं तिघांचं पण, हे जर तुम्हाला समजलं तर बाकी पुढचं प्रोसेस. आपलं पुढील क्वेश्चन पहा, काय म्हटलं आपल्याला, 2 ट्रेन समांतर ट्रॅकवर एकमेकांकडे जात आहेत. ट्रेन ए 200 मीटर लांब आहे आणि 50 किलोमीटर प्रति तास या गतीने चालली आहे. ट्रेन बी ही 250 मीटर लांब आहे आणि ती 40 किलोमीटर प्रति तास या गतीने चाललेली आहे. ट्रेन एकमेकांना पार करण्यासाठी किती वेळ घेतील. आता पहा, 2 ट्रेन आहे, या समांतर ट्रॅकवर चाललेली आहे, एक ह्या दिशेने चालली आहे, दुसरी ह्या दिशेने चाललेली आहे. ओके, या ट्रेनची लांबी आपल्याला किती दिलेली, 250 मीटर आणि याची लांबी किती दिली ट्रेन बीची, 200 मीटर. ओके, एची 200 मीटर आहे आणि बीची 250 मीटर आहे. आणि ए किती वेगाने चालली, 50 किलोमीटर प्रति तास म्हणजे 50 किलोमीटर पर आवर, आणि ही 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकमेकांना आता ते क्रॉस करणार आहेत. तर अशा वेळेस लक्षात ठेवा, जेव्हा ट्रेन हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतात, एक म्हणजे एकमेकांकडे येत असतात, तेव्हा त्यांचा जो वेग असतो, ओके, रिलेटिव्ह स्पीड म्हणतात त्याला, रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग जो असतो तो दोघांचा, हा वेग काय होतो, ॲड होऊन जातो. म्हणजे तो वेग वाढतो. पाहणार, दोघे ट्रेन एकमेकांकडे येत आहेत, तो वेग तो वाढणार. म्हणजे त्यांचा रिलेटिव्ह स्पीड हा 50 + 40 होऊन जाणार. तो किती होणार, 90 किलोमीटर प्रति तास. परंतु हेच जर ते एकमेकांकडे विरुद्ध दिशेने जात असतील, म्हणजे एकाच दिशेने जात असतील, तर स्पीडची काय होणार, वजाबाकी होणार. आता आपल्या ह्या उदाहरणामध्ये त्या दोघांच्या स्पीडची काय होणार, बेरीज होणार आहे. तर करूया, आपल्याला स्पीड भेटलेलं आहे. आता डिस्टन्स काय असेल, दोन्ही ट्रेन एकमेकांना क्रॉस करतात म्हणजे त्यांच्या लेंथ एवढं डिस्टन्स ते काय करणार, कव्हर करणार. म्हणजे डिस्टन्स काय होईल आपलं, डिस्टन्स बरोबर 200 + 250. 200 + 250 किती होतात, 450. स्पीड आपल्याला भेटलेलं आहे म्हणजे वेलोसिटी भेटलेली किती, ती 90 किलोमीटर पर आवर. आता 450 मीटर आहे आणि इथं किलोमीटर प्रति तास आहे, तर त्याला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर 90 गुणिले 5/18 म्हणजे 5/18 जेव्हा आपण त्याला गुणतो तेव्हा ते मीटर प्रति सेकंदामध्ये होऊन जातं. आता 18 × 18 18 × 90 बरोबर येतात किती, 25 मीटर प्रति सेकंद. हा स्पीड झाला. आपल्याला टाईम विचारला आहे, किती वेळात ते क्रॉस करतील.
तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स इक्वल टू टाईम इंटू वेलोसिटी. ओके, तर डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, सॉरी टाईम काढायचं आहे, म्हणजे डिस्टन्स अपॉन वेलोसिटी हे घ्यावं लागेल, बरोबर टाईम येईल. आता काय करूया, डिस्टन्स किती आहे 450 भागिले स्पीड किती आहे 25, हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला टाईम मिळून जाईल सेकंड्समध्ये. आता हे पहा 25 5 5 25 90 18 म्हणजे टी किती आला 18 सेकंड्स. 18 सेकंद कुठं आहे पहा, पर्याय क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेनचे हे स्पीड टाईम डिस्टन्सचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा, एका शाळेतील 425 विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 115 जण काय करतात, सफरचंदाचा रस पितात, 160 जण संत्र्याचा रस पितात आणि 80 जण हे सफरचंद आणि संत्री दोघांचाही रस पितात. तर किती विद्यार्थी सफरचंद व संत्री या दोन्हीपैकी कोणत्याही एकाही फळाचा रस पित नाहीत. म्हणजे थोडक्यात हे आकृतीच्या स्वरूपात जर मी तुम्हाला लिहून दाखवलं, ओके, तर असा एक वर्ग आहे, त्या वर्गातले काही जण सफरचंदाचा रस पितात, काही जण संत्र्याचा रस पितात आणि काही जण दोन्ही फळांचा रस पित आहेत. म्हणजे हा सफरचंद आणि हे संत्रे. आणि काही जण असे आहेत ठग, कधी दोन्ही फळांचा रस पित नाही, ते आपली इथं कुठेतरी जाऊन बसलेले आहेत, त्यांना दोन्ही फळं आवडत नाही. लक्षात, अशा प्रकारे या आकृती आहेत. आणि टोटल विद्यार्थी किती आहेत 425 आहेत. टोटल विद्यार्थी 425 आहेत. तर आपल्याला माहिती आहे, आणि 80 लोक काय करतात, दोन्ही फळांचा रस पितात. म्हणजे थोडक्यात ही आकृती थोडी मी आता इथं मोठं काढतो, जेव्हा आकृतीच्या साहाय्याने तुम्ही सोडवायला जाल तेव्हा लक्षात ठेवा, हे झालं सफरचंद आणि हे झाले संत्र. आता हे जे कॉमन लोक आहेत ते आधी मार्क करून घ्यायचे, ते किती आहेत 80 लोक आहेत. अजून काय जाणवलं तुम्हाला, 115 जण सफरचंदाचा रस पितात. आता 80 त्यापैकी इथे आहेत कॉमनमध्ये, मग 115मधनं जर ते वजा केले तर सफरचंदाचे फक्त सफरचंद रस पिणारे किती आहेत आपल्याला मिळून जाईल, 115 वजा 80. ओके, तर हे येतात 35, म्हणजे हे 35 लोक इथे आहेत. आणि संत्र्यांच्या बाबतीत विचार कराल तर संत्रे 160 जण संत्र्यांचा रस पितात, पैकी 80 लोक इथं आहेत कॉमनमध्ये, तर उरले किती असणार, हे 80 असणार आहे. तिघांचीही जर तुम्ही बेरीज केलात तर 80 आणि 80 160 अधिक 80 अधिक 160 अधिक 35 किती येतात 195. म्हणजे 195 लोक असे आहेत की जे कोणत्या ना कोणत्या तरी फळाचा रस पितात किंवा दोन्ही फळांचा रस पितात. मग लोक टोटल किती आहेत आपल्या वर्गात 425 आहेत, त्यापैकी 195 आपल्याला वजा करावे लागतील. हे जर वजा तुम्ही केले तर इथं 230, पर्याय क्रमांक 2. हा लक्षात. ही एक मेथड झाली. किंवा दुसरी मेथड आपल्या नॉर्मल आपलं जो फॉर्म्युला आहे, हे युनियन बी बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी म्हणजे ॲटलिस्ट एका फळाचा तरी आस्वाद घेणारे लोक ते किती आहेत ते काढायचे आहेत आपल्याला. एची व्हॅल्यू किती 115 अधिक बीची व्हॅल्यू किती 160 वजा दोघांचाही आस्वाद घेणारे किती आहेत 80. हेच तुम्ही सॉल्व्ह केलं तर उत्तर याचं पण किती येतं 195 येतं. हे 195 लोक असे आहेत की जे ॲटलिस्ट एका तरी फळाचा आस्वाद घेतात. किती लोक असे आहेत की जे काही फळाचा आस्वाद घेत नाहीत, तर ते 425 पुन्हा काय करावं लागतील, वजा करावे लागतील. 425 वजा 195 जे की आत्ताच आपण सॉल्व्ह केलं होतं, इथं ते 230. तेव्हा पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलं आपल्याला, 3 विधाने व त्यानंतर त्यावरून काढलेले 2 निष्कर्ष आपल्याला दिलेले आहेत. कोणत्या निष्कर्षाचे तार्किकदृष्ट्या अनुसरण होईल हे निश्चित करा. हा सिलॉजिझम, तेच आपलं वेन डायग्राम काढून. तर युक्तिवाद आणि निष्कर्ष, त्याबद्दल हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलं, सर्व पेन हे कागद आहेत. घ्या, सर्व पेन हे पेन आहेत, सर्व पेन काय आहेत, कागद आहे म्हटलं आपल्याला. आणि काही कागद हे ब्लेड्स आहेत. काही कागद, काही म्हणजे असं येणार ते, काही कागद काय आहेत, हे ब्लेड्स आहेत. आणि सर्व ब्लेड्स चाकू आहेत. सर्व ब्लेड्स मात्र काय आहेत, चाकू आहे. तो गोल आता असा काढायचा प्रयत्न करायचा. सर्व ब्लेड्स हे काय आहेत, चाकू आहेत. काय म्हटलं आता आपल्याला, काही चाकू कागद आहेत, काही चाकू हे कागद डेफिनेटली असणार. का, कारण त्याशिवाय तुम्ही हे सर्कल ब्लेडला सामावून घेणारं चाकूचं सर्कल काढू शकत नाही. ते बरोबर चाकूचा काही पार्ट हा कागदामध्ये जातच आहे, इथे लक्षात. त्यामुळे हे असणारच आहेत, हे बरोबर स्टेटमेंट. आणि काही ब्लेड्स हे पेन आहेत, काही ब्लेड. आता पेन आणि ब्लेडबद्दल काय तुम्हाला बोललं आहे का, नाही. जर तुम्हाला प्रत्यक्ष संबंधाबद्दल काही बोललेलं नसेल तर ते तुम्ही खरं मानायचं नाही, त्याला असत्य म्हणून चालायचं. काही ब्लेड्स हे पेन आहेत हे मात्र चुकीचं आहे, हे अनुमान यापासून निघत नाही. त्यामुळे याचा निष्कर्ष हा फक्त एक, निष्कर्ष एक हा काय येईल, बरोबर येईल, येते लक्षात. अशा पद्धतीने सिलॉजिझम ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पुढचा आहे बघा, वयवारी या घटकावरील आपले प्रश्न पहा. वडिलांच्या लग्नानंतर 2 वर्षांनी आयुषचा जन्म झाला. म्हणजे वडिलांच्या लग्नानंतर 2 वर्षांनी आयुषचा जन्म झाला. त्याची आई वडिलांपेक्षा 5 वर्षांनी लहान आहेत. ओके, आता
10 वर्षाच्या आयुषपेक्षा आणि 20 वर्षांनी मोठी. ओके, म्हणजे आई जी आहे ती वडिलांपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, पण 10 वर्षाचा आयुष जेव्हा होता तेव्हा त्याची आई त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठी होते. म्हणजे आयुषचं वय जेव्हा 10 होतं तेव्हा आईचं वय काय असणार? 10 + 20 म्हणजेच किती असणार? 30 असणार. आणि आयुषच्या मम्मीचं वय, हे आयुषच्या आईचं वय आहे हे 30. आता याच वेळेस आणि वडील काय आहे? आईपेक्षा 5 वर्षांनी मोठे म्हटलं आपल्याला. म्हणजे आई लहान आहे 5 वर्षांनी, म्हणजे वडील 5 वर्षांनी मोठे. मग 30 वर्षाची आई असताना वडिलांचं वय किती असेल? 30 + 5 किती? 35 वर्ष. हे झालं वडिलांचं वय. कधी? आयुष 10 वर्षाचा असताना. मग ज्यावेळेस आयुषचा जन्म झाला, म्हणजे आयुष जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा वडिलांचं वय 35 होतं. आयुषचा जन्म झाला तेव्हा आयुषचं वय 0 असणार आणि वडिलांचं वय 35 + 10 किती असणार? 25. आता आयुषचा जन्म झाल्यावर वडिलांचं वय 25 आहे आणि आपल्याला काय विचारलं? वडिलांचं लग्न कधी झालं? तर लग्न हे आयुषच्या जन्माच्या 2 वर्ष अगोदर झालं होतं. म्हणजे यातनं अजून जर 2 तुम्ही वजा केलेत, 2 वर्षापूर्वी म्हणजे 23 वर्षाचं असताना त्याच्या वडिलांचं लग्न झालं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर येणार आहे. थोडं फक्त व्यवस्थित वाचायचं आपल्याला, नक्की काय विचारले, जे विचारले त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर नातेसंबंधामध्ये पहा काय म्हटलंय? ए हा बीचा मुलगा आहे. ए हा बीचा मुलगा आहे म्हणजे कसं लिहितो आपण? बीचा मुलगा ए. मुलगा आहे म्हटलं हा काय असणार? मेल असणार. त्यानंतर सी ही बीची पत्नी आहे. सी ही काय आहे? बीची पत्नी आहे. पत्नी आपण प्लसने दाखवतो. सी म्हणजे फिमेल असणार आहे, राईट? म्हणजे बी हा काय झाला? मेल झाला डेफिनेटली. आता डी ही एची बहीण आहे. डी ही इथे ए आहे, त्याची बहीण कोण आहे? डी. म्हणजे डी फिमेल झाली आणि ईचे डीशी लग्न झालेले आहे. आता डी बरोबर काय झालं? ईचं लग्न झालेलं आहे. म्हणजे ई हा मेल झाला. तर सीचा ईशी संबंध काय? म्हणजे सी हा ईचा कोण किंवा सी ही ईची कोण असं विचारलं आहे. ई हा मेल आहे, सी ही फिमेल आहे. म्हणजे सर्व लेडीज आल्या पाहिजे. ओके, ऑप्शनमध्ये सर्व लेडीजच आहेत, त्यामुळं यातनं इलिमिनेशन होत नाही. पुढचा मुद्दा पहा काय म्हटलं. आता इथं पहा, म्हणजे ई कोण आहे? म्हणजे सी आणि एफ हे नवरा बायको आहेत. त्यांची मुलं, ए जर त्यांचा मुलगा असेल तर डी पण त्यांची मुलगी असणार आहे, बरोबर? कारण ते भावंड आहेत, ए आणि डी. म्हणून सीची मुलगी डी आहे आणि डीचा नवरा ई आहे. म्हणजे ही बायकोची आई म्हणजे कोण झाली? सासू. आलं लक्षात? सी ही कोण झाली? ईची सासू झाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. आजच्या आपल्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न पहा. कमलला नयनपेक्षा जास्त परंतु आरतीपेक्षा कमी गुण मिळालेले आहे, बरोबर? कमलला काय झालं? नयनपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. ज्याला जास्त मिळाले त्याला वर लिहू आपण. कमलला जास्त आहे, नयनला कमी आहे. रेखाला नीलमपेक्षा जास्त परंतु आरतीपेक्षा कमी गुण मिळालेले आहे. रेखाला नीलमपेक्षा जास्त परंतु आरतीपेक्षा कमी गुण मिळालेले आहे. हे बाजूला ठेवू स्टेटमेंट. नीलमला नयनपेक्षा जास्त परंतु कमलपेक्षा कमी गुण मिळालेले आहे. नीलम डेफिनेटली हे नयन आणि यांच्यामध्ये असणार आहे. का? कारण तिला नयनपेक्षा जास्त परंतु कमलपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. आता कमलला रेखापेक्षा कमी गुण मिळालेले आहेत परंतु नयनपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, बरोबर? कमलला रेखापेक्षा कमी म्हणजे रेखा इथं याच्यावर असणार आणि नयनपेक्षा जास्त म्हणजे नयनपेक्षा जास्तच आपण दिलेले आहे. आता एक स्टेटमेंट आपलं इथं मार्क करायचं राहिलं. कुठलं? रेखाला नीलमपेक्षा जास्त आहेत का? आहेत, परंतु आरतीपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. रेखाला आरतीपेक्षा देखील कमी, आरती याच्या वर येणार. अजून इतर रेखा असेल तर याच्यावरती आरती येणार. तर उच्च गुणांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर उच्च गुणांच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? कोण आपल्या लक्षात येते? तर रेखा. रेखा हे काय आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित याला वाचून हे केलं तर ते तुमचं उत्तर मिळून जाईल. अशा पद्धतीने थँक्यू. आजची प्रॅक्टिस आपली कंप्लीट झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच.